सहज मिळतं ते सहज कष्टाने मिळतं ते कष्ट करून सांभाळलं. तुम्हाला सहज विद्या मिळणार आहे, पैसे देऊन राहणार, पैसे जातील, वेळही काही काहीही राहणार. म्हणून जर तुम्हाला पृथ्वीराजांकडे शिकायचं असेल तर आयुष्य वेचलं पाहिजे. कसं वेचलं पाहिजे? मला साधी गोष्ट सांग, म्हणजे लहान मुलं आहेत, मोठी मुलं आहेत, सगळ्यांना. भरद्वाज नावाचा एक ऋषी, बरोबर, त्याला 100 वर्षाचं आयुष्य आणि 100 वर्षात त्याने फक्त शिकवण्याचंच काम. मग ब्रह्मदेव प्रसिद्ध असते. तुमच्या तपश्चर्येमध्ये आम्ही प्रसन्न आहोत, तुम्हाला आणखीन 100 वर्ष आयुष्य दिलं तर तुम्ही काय कराल? शिकवत आहे. कारण 100 वर्ष आयुष्य झालं, हजारो विद्यार्थी तयार, पुन्हा ब्रह्मदेव प्रकट झाले. तुमच्या तपश्चर्येवरती खुश झालं, तुम्हाला आणखीन 100 वर्ष दिली तर हो मी शिकवत आहे. 300 वर्ष शिकवलं आणि नंतर डोळे. त्यांच्या विद्यार्थ्यांचं नाव, शिष्याचं नाव अग्निवेश. अग्निवेशाच्या शिष्याचं नाव द्रोणाचार्य. द्रोणाच्या शिष्याचं नाव एकलव्य, अर्जुन, अभिमन्यू. एकलव्य मूळचा यादव, मूळचा तो यादव, पण लहानपणापासून भिल्लांच्या संस्कारात वाढला, त्यामुळे आपला आईवडिलांनी विसरून गेला. भिल्लच आपल्या आईवडील. आणि तो जन्मतःच अतिशय पट्टीचा धनुर्विद्या जन्मतः. आता कशी लहान लहान मोठी मुलं गल्लीमध्ये थोड्याशा लहानच्या जागेत क्रिकेट खेळतात, तसं त्या काळामध्ये खेळायची जागा चेंडू फळी आणि धनुष्यबाण ते काम, त्याचा तो फार प्रगट होता. पण त्याच्या लक्षात आलं की आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये की फार पद्धतीने येतं, आपण काहीतरी जास्त शिकलो पाहिजे. मग चौकशी सुरू केली, जिज्ञासा. मग त्याला कळलं की हस्तिनापूरमध्ये मोठी जी शाळा आहे तिथे द्रोण नावाचे आहेत आचार्य, ते अगदी तज्ञ आहेत, ते शिकव. तो त्यांच्याकडे चालेल. घरदार सोड. बघा, तुम्हाला घरदार सोडायला लागत नाही. आमच्या गुरुजी काय सांगतात, गुरु भगिनी काय सांगतात, अहंकार सोडा. आपल्याला अहंकार नाही सोडत. तर घरदार सोडून आला, आई वडिलांना सोडून आला. पायात नाही, अंगात नाही, खाणं नाही, पिणं नाही. दरवाजा देऊन उभा राहिला हस्तिनापुरावर, आणि त्याला कोणी सांगितलं ते कुठे येते, तर तो भिल्ल तिकडे बघितल्यानंतर पण म्हणेल का हा महाजन आहे म्हणून, तरी पण तो गेला. द्रोण बाहेर आले, बघितल्यानंतर लक्षात आलं की हा छोटे पोरी का. त्याच्या बघितल्या क्षण लक्षात आलं की हा फार काय बघा लहानकरांना कळतो. तुला काय मी धनुर्विद्या शिकण्याकरता हे शक्य नाही. तसं करणारे या विद्यालयामध्ये फक्त राजमुद्रांनाच शिकवायला तयार, राजमुद्रांना शिकवायची व्यवस्था. आपल्या डेहराडूनला कसं आहे, संस्थानिकांच्या मुलांना शिकवलं जातं, तर इथे राजपुत्रांना फक्त शिकवायची सोय आहे. तुला शिकवता येणार हो का? आता बघा, तो हे म्हणू शकतो नित्य राहून आलो, मी घालावं का असं म्हणू शकतोय नाही. तुम्ही मला काय मुख्य समजता का? मी तुमच्याकडे भीक मारायला आलो का? मी तुम्हाला विनंती करायला आलो, मला तुमच्याकडे धनुर तशी काय नाही का म्हणता काय तो बोलला का असं, हे तुम्हाला शोधत नाही असं बोलला बरं. तो असं बोलला आम्ही बघून घेईन, तो काही बोलला नाही. सगळ्यात मोठा शिष्योत्तम जर जगातला कोण असेल तर तो एकलव्य आहे. बघा, एक विचार बोलला ठीक आहे ना. आता घर कशाला सोडलं होतं, धनुर्विद्या शिकायला पर्यंत आणि करणं. तो निघाला, तो सरळ आरण्यातच गेला आणि विचार केला जायचं काय करेल. याने तर नाही म्हटलं, घर तर सोडलेलं आहे.
माती घेतली, चेहरा बघितला होता तसा एक चेहरा केला, डोळे काय काय एका दगडावर ठेवून गेलो आणि त्याला सांगितलं की माती आहे बरं का, जरी ती माती असली तरी जिवंत माणूस जेव्हा तिला स्पर्श करतो त्याला कुंडीचं स्वरूप येतं, माठाचं स्वरूप येतं, येते की नाही? तर माती त्याने गुरुजी तुमचं नाव द्रोण आहे, माझं नाव एकलव्य आणि मला तुमच्याकडे धनुर्विद्या शिकायचं, मला येतच आहे, फक्त मला थोडं मार्गदर्शन द्यावं आणि काही मला काही नको, मला फक्त विद्या द्या आणि तुम्ही देऊ शकाल अशी माझी निष्ठा आहे. विचार पालथे घातलेले तेव्हा माझ्या लक्षात आलं तुम्ही एकमेव आहात आणि तुम्हीच दिली पाहिजे, तुमच्याकडे घेणार आहे भर मिळालं आणि रोज सराव करायचा, तालीम करायचा, इतक्या अंतरावर त्याच्यानंतर पुढच्या अंतरावर त्याचं लांब झाडावरती फळ ठेवायचा आणि पाड मारायचा, प्रत्येक ठिकाणी त्या लेवशिक निर्वैर्य होता, निर्मत्सर होता, निर्मोही होता, कसलाच त्याला आकर्षण नाही बघा. आकर्षण काय? फक्त विद्येचं आकर्षण. तर तुम्ही इथे सगळेजण येता, तुमच्या एका नृत्य या व्यतिरिक्त किती डोक्यात विषय तुमच्या आहेत की नाही? मला तुमच्या चेहऱ्यावर दिसतात. सांगितलं का एकच एक विषय तरी घेतला म्हणून त्याचं मला एक लवली आहे, लक्षात घ्या, एकाच ठिकाणी लक्ष आहे त्याचं. आणि पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे प्रतिपदा, अष्टमी, पौर्णिमा आणि अमावास्या या 4 तिथींना अनध्या असतात, म्हणजे सुट्टी असतात. आज जसे रविवारी सुट्टी असते जसे प्रतिपदा, अष्टमी म्हणजे मुलं एकदम नाता झाले आज काय तर तसं एक दिवशी त्या द्रोणाचार्यांच्या पाठशाळेमध्ये अनध्याय होता. सगळे कौरव पांडव 8-10 वर्षाचे होते, त्यांना मारामारी नव्हती, खुन्नस नव्हता, त्यामुळे ते शिकायला बाहेर पडले. बरोबर 2-3 कुत्रे राजपुत्र असते, त्याला काय कमी इकडे तिकडे हा हो चाललं आणि ते कुत्रे पुढे म्हणजे कशासाठी वाट सिंहवर धड पुढे असतील तर बघता म्हणलं काय झालं, ते कुत्रे जे ओरडत होते ते एकदम थांबले आणि कुत्रे ते परत यायला लागले. हे सगळे जण थांबले. आवाज का थांबला? फक्त प्रत्येकात 3 कुत्र्यांच्या तोंडात पाय होता. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. प्राण न घेता आवाज बंद करण्याची कला कोणाकडे? सगळ्यात आश्चर्य जास्त कोणाला वाटलं असेल? कौरव पांडवांपेक्षा अर्जुना. त्याचं कारण त्याच्याकडे बाकी विद्या आहे, ती विद्या नाहीये. आश्चर्य वाटलं. पण त्या कुत्र्याला सूचित केलं तुझ्या मागून आम्ही येतो. ते कुत्रे उलटे फिरले आणि त्या ज्याने बाण मारला होता तिथपर्यंत जायला तिथे एकेला उडले होते. एकटा डोळे उठून हातात बाण बोल बाण सोडायच्या त्याने तू कसा घेतला? मला दिग्धान संपूर्ण शरीर चिखलाने भरले, संपूर्ण डोक्यामध्ये चिखल झालेला, सगळ्या अंगाला चिखल, सगळ्या अंगाला चिखल होत आणि जेमतेम सध्या रक्षणामृत कमरेला बसलं. ते सगळं झाडांचा पाला लावलं, पोटात चिखलची आत पडून गेली, डोळे लाल झालेले. अभ्यास चालू. याला हा अभ्यास नाही, हा ध्यास आहे. ध्यास पाहिजे, 24 तास ध्यास पाहिजे. ज्या दिवशी माझ्या घरी अर्चनाबाई आल्या आणि म्हणाल्या 19 तारखेला तुम्हाला बोलायचं आहे, त्या क्षणी माझं व्याख्यान सुरू झालं. ही पाठी टाकणं नाहीये. ये तरी ये हृदयचे ते हृदय घातले, हृदय हृदय एक राहले, द्वैत पण बोलू द्या आपण गेला. तुमच्या मध्ये द्वैत काय माहितीच आहे. मी गेला आलं तुम्ही गेला उत्सुक त्याला बघितल्यानंतर मुलं घाबरली. शरीर इथून घ्यायला का ते लांबच आहे. त्याच्यात घाऊ घाई करून काही मुलं पुढे गेली. त्याच्यामध्ये युधिष्ठिर पुढे होता, कारण तो सगळ्यांपेक्षा व्हायला मोठा.
ते युधिष्ठिरा मुलांचा चवचव ऐकल्यानंतर त्यांच्याकडे वळले. तो भाग तो भक्त आपल्याकडे बघितल्यानंतर भीत भीत युधिष्ठिराने विचारलं, तू कोण आहे, ते काय करतोय? तर सांगितलं, निषाद राज नावाच्या भिल्लाचा मी मुलगा आहे आणि माझं नाव एकलव्य आहे आणि मी द्रोणांचा शिष्य. ज्या द्रोणांच्या दरवाजातून त्याला घालवून लावलेला आहे, ज्या द्रोणांकडे आपण शिकतो त्यांचा हा शिक्षक असा आपण त्याला बघितलं नाही काळावर. तुम्हाला शिकवत हो समोर बसले तो मातीचा पुत्र आला, हे मला शिकवत मुलं काय मुलं घाबरली. कुत्र्यावरती हो मीच मारले. ते ओरडा लागल्यानंतर मला एका चित्त करता येईना आणि म्हणून मी त्याला आवाज बंद केला. आता मी बोलायला झालं तिथे कोणतरी आलं मला तर करायला एकांतात राहण्याची सवय करायची, स्वतःशी बोलण्याची सवय करायची, स्वतः पाहण्याची सवय करायची आणि स्वतः कधीही कमी लेखायचं नाही, दरिद्री राहायचं नाही, चांगले चांगले कपडे घालायचे. मुलीला सांगायला लागतच नाही तरी पण सांगतो, उत्तम उत्तम फॅशनचे कपडे आधी घालायचे. हे शरीर उत्तम वस्त्रालंकाराने अलंकृत करण्याकरता मिळालेलं आहे. दरिद्रीपणा करायचा नाही, स्वस्त मिळतो म्हणून उशिरा भाग्य राहायला जायचं नाही. तुम्हाला सगळ्या तुमच्यापैकी प्रत्येक जण फार मोठी जागृती करते, त्याने व्हायला अपेक्षा नाही आहे, पण तुमचं घर सुंदर असलं पाहिजे, तुमचं आयुष्य सुंदर असलं पाहिजे, तुमचं अस्तित्व सुंदर असलं पाहिजे आणि तुमच्याबद्दल प्रत्येकाला आकर्षण वाटलं पाहिजे. हो समाजाचा वस्त्र होता. महाभारतात व्यासाने सांगितलंय दत्तधर्माच्या आधी समाजाचा वस्त्र होता. उत्तम वस्त्र असते तर समाजिकता येते. गोमाता मिष्टान्न मिष्टान्न गोमतात. तुम्हाला मिष्टान्न पाहिजे असेल तर गाई सांभाळायला लागते, म्हणजे याच्याकडे गाई आहे त्याच्याकडे गोरच आहे, तुम्हाला मिष्टान्न. अध्वाचिता ज्ञान होता. तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला प्रवास करता येईल. ज्ञान म्हणजे प्रवास, अध्व म्हणजे रस्ता, अध्व म्हणजे रस्ता, अध्वाचिता ज्ञान होता. आणि शेवट काय म्हणतो, शीलक सर्वता. शील असेल तर सगळं एक लक्षात घ्या. या म्हणून सांगतो, तुमच्या अस्तित्व शिकवणं तुमच्या शिळावर अवलंबून आणि तुम्ही शीलवती आहात की नाही तुमचे डोळे सांग. तुमचा पाय चुकीचा पडलाय की नाही तुमच्या डोळे सांग, तुमची वाणी सांगते, तुमची देहवाणी सांगते, तुमचं अस्तित्व सांगते. तुम्हाला बघितल्यानंतर समजतं क्षणभर थांबलंच तुमची चौकशी केली काय हवं हे केव्हा शक्य होतं. तुम्ही स्वतःला जेव्हा परिपूर्ण त्याने किंमत देता तेव्हा जग तुम्हाला किंमत द्यायला. तुम्ही ठरवलं माझ्यात काय अर्थ आहे, शेजारचा म्हणायचं काय अर्थ आहे, माझ्यात अर्थ मी चांगल्या घरात जन्माला आलेली आहे, चांगला आई वडिलांकडनं माझा जन्म मिळालेला आहे, मला उत्तम शिक्षण मिळालं, माझा देश उत्तम आहे, माझा आजूबाजूचा परिवार उत्तम आहे, मी उत्तम आहे, मी सर्वोत्तमच आहे असं तोपर्यंत पण ठरवत नाही. तोपर्यंत कितीतरी केलं तरी त्याच्या काही हे सगळं घेऊन त्यांच्याकडे या, त्यांचे श्रम पण कमी होते, विद्या पण नव्हती, ते सगळे घरी आले आणि सगळ्यांसाठी असं बघितलं तसं बघितलं. असे डोळ्याचे लक्ष दिलं असू शकतात. भिल्लांच्या टगापडे घालची विद्या असते नाही लक्ष दिलं, सगळे शांत झोपले, जेवढे झोपले. अस्वस्थ कोण होता, अर्जुन. अर्जुनाला त्यांनी शब्द दिलेला पहिल्या दिवशी, ज्या दिवशी शाळेमध्ये ते आले त्या पहिल्या दिवशी त्याने विचारलंय द्रौपदाने द्रोणाने, मी 12 वर्ष तुम्हाला शिक्षा देईन, शिक्षण देईन, विद्या देईन, सर्व तऱ्हेचे धर्मशास्त्र आणि युद्धशास्त्र शिकले. माझी विद्या संपादन केल्यानंतर 12 वर्षानंतर माझ्या मनात एक संकल्प आहे, तर
तुमच्यापैकी कोण पूर्ण करू शकेल? आता मला सांगा, संकल्प सांगायचं ना, मनात काय ते बोलायचं नाही आणि सांगायचं कोण पुढे गेले, कोण पुढे येईल? सगळ्यांनी मला खाली सगळ्यात शेवटच्या भागावर बसला होता आणि त्याने हात वर केला, गुरुजी तुमच्या मनात जी काय असेल तर मी पूर्ण करेल. त्याला जवळ बोलवलं आणि मिठी मारली आणि मिठी मारल्यानंतर त्यांना जो आनंद झाला त्यामुळे त्यांच्या डोळ्यातनं जे अश्रू पडले ते त्याच्या गालावर पडले. महाभारताचं वर्णन. आणि मग त्यांनी सांगितलं, विद्या संपादन केल्यानंतर 12 वर्षांनंतर द्रुपदाने माझा अपमान केलेला आहे, त्याला जिवंत पकडून आणायचं काम तुमचं आहे. काय समजलं? अपमान त्याने केला, याला शिक्षा का? महाभारत म्हणजे आपल्या संसाराची गीता. तर रात्री सगळे झोपल्यानंतर एकटा अर्जुन आला कोणाकडे, द्रोणांकडे. तुम्ही मला वचन दिलं होतं त्याच दिवशी, त्या दिवशी डोळ्यात अश्रू आले त्या दिवशी त्याला सांगितलं होतं, तुझ्या इतका अभिज्ञ योद्धा मी दुसरा करणार नाही, माझी सगळं विद्या तुला. तो आला रात्री मला, गुरुजी मला तुम्ही शब्द दिला होता, हो तुझ्या इतका म्हणाला विद्या कोणाला देणार नाही. हो ते एकलव्याला कशी दिली? कोण एकलव्य? हो ज्याने आमच्या शिकारी कुत्र्यांच्या तोंडावर बाण मारून त्यांचा आवाज बंद केला, तर तो म्हणाला मी द्रोणांचा शिष्य आहे. आता बघा द्रोणाला एकदा निघून गेल्यानंतर विषय झाला. द्रोणाने त्याला विद्या दिली नाही. अर्जुनाने सांगितलं म्हणून ठीक आहे असं म्हणलं, मी दिले नाही असं म्हणायला पाहिजे. अन्न खात आहेत कौरवांचा अन्नाचा परिणाम काय झाला बघा. हो चल बघूया. अर्जुनाने घेऊन ते एकटे एकलव्याकडे गेले, दृष्टी काय मिळून ज्याला त्यांनी नाकारला त्याच्याचकडे जायची वेळ. ज्याला शिष्य काय ताकद असेल त्याची, एकलव्याची ताकद काय असेल, खिचून आणलं त्याने आणि द्रोण येऊन उभे राहिले. द्रोणानं बघितलं, द्रोण कशाकडनं आलं त्याला दाब विचारला, अरे बेटा माझ्याकडनं प्रत्यक्ष शिकता एवढी विद्या संपादन केलीस, तुला आशीर्वाद द्यायला मिळालं त्याकरता आलं का? एक महाभारताचा द्रोण काढून टाकला, महाभारताचं युद्ध तो कपट त्याला आपले गुरुजी आपल्या पायाजवळ हे कळल्यानंतर त्याला झालेला अंदाज होता. तो हातात धनुष्यबाण फेकून त्याला धावत आला आणि पाय धरले आणि डोळ्याचा अंदाज तुम्ही पाय घेतले. त्याला त्यांनी उठवलं, अरे कशाला रडतोस तू, काय माहित तुला, काय रडतोस तू? काही म्हणाला, मी तुमचा शिष्य आहे, मला तुम्ही शिष्य म्हणतो. आणि काय एवढंच त्यांनी बघितलं. काय बघितलं बघ, त्यांनी नाकारला त्याला, घालून लावलाय. तुम्हाला एकलव्याची ही गोष्ट नाही कोणी सांगा, मी जी सांगते एक शब्दही बोललाय, मला फक्त तुम्ही शिष्य म्हणा आणि काय, मला सगळं मिळालेलं आहे आणि तुम्ही जवळ आल्यानंतर सगळं मिळालं. आता मला ते इच्छा राहिली. ज्या गुरुचरणांनी मला नाकारलं ते गुरुचरण माझ्या समोर उभे आहेत, त्याच्यावर माझा विश्वास बसत नाही. तुम्ही म्हणा काय करणार, मी तुमचा शिष्य आहे. शिष्य असते हम शाधिमान काम करतो. द्रोणाचा इथे आयुष्यामध्ये अतिशय चांगला निर्णय घेऊन एक आयुष्यात त्याला संधी आली, पण तिचा घेता आली. ठीक आहे म्हणून बरोबर अर्जुन बोला, काय नाही म्हणाले, मी जर तुला शिक्षा म्हणायची असेल तर मला गुरुदक्षिणा येऊन गुरुदक्षिणा म्हटलं अक्षर का म्हणाला नाही ब्रह्मणे श्वास किंचित वस्तू बघितले, या भूतावरती अशी एकही वस्तू नाही जी मी तुम्हाला देऊ शकणार. बोला का एवढं म्हटलं तर म्हणाले, मी वेतन देता, माझं वेतन काय असेल तुम्हाला जो आता सांगू शकतो. त्या ठिकाणी अर्जुन तिथे आहे. अर्जुन तर हात धरायला पाहिजे, खबरदार तुम्हाला विद्या दिलेच का नाही देत, आमच्या बघता. अर्जुनाला संधी होती ना, अर्जुनाने संधी गमावली, तिकडे अर्जुन हा लक्षात घ्या.
जे पेरल ते चुकवणार. पण नुसतं त्यांनी हात धरायचं सोडते तो लगेच आता या क्षणी देतो मला. त्या क्षणी त्याच्या कानात ते शब्द कसे गेले एकलव्याच्या महाभारतकार म्हणतात दारुण क्लेश लगेच चालून राहणार देतो लगेच अतिशय तीक्ष्ण अशा त्याची धार वाहन काढला त्या कापला पायावर ठेवला. तो पाय ठेवल्यानंतर त्यांचे त्या रक्ताची धार आहे त्यांनी सगळे पाय घेतले त्यांचे. आणि ते दृश्य बघितल्यानंतर अर्जुनाची प्रतिक्रिया दिलेली आहे. हो त्याला श्रीकृष्णाने गीता नंतर सांगितली त्याची वास्तव पात्रता इथे आहे. ते बघितल्यानंतर काय झालं अर्जुनावरती प्रतिक्रिया. अर्जुनाने खेळत इतकी वेळ राहायचं हातात धरा पाहिजे आणि त्याला सांगितलं अरे तू आमच्या कामून तू हातात आमच्या का घेतला आमच्या कामला की पाण्याचा वेळ कमी होणार. म्हणजे अर्जुनापेक्षा तू मोठा होऊन गेली यासाठी आमच्या मागितला. अर्जुनाला थांबवायला पाहिजे होतं. अर्जुनाने थांबवलं आचार्यानं थांबवायला पाहिजे तेही थांबवलं नाही. तर तो अर्जुन पीडित म्हणाला काय वाक्य आमच्या कापून गेल्यानंतर महाभारतातलं वाक्य आहे तत्व अर्जुन हा. त्यानंतर तत्व अर्जुन पीडित अर्जुनाला खूप आनंद झाला. त्यानंतर अर्जुनाला खूप आनंद झाला आणि बहु विगत ठेवला. आणि जो विगत ठेवला झाला किंवा याचा अर्थ त्याला जे टेन्शन आलं होतं ते निघून गेलं. मला सांगा पांडवांचं कोणत्या कारणाकरता कौतुक करायचं आपण. एक वेगळा मोठा आहे तुम्हाला काय म्हणजे एकटा बघितला सिद्धार्थ नाही म्हणत नाही. अर्जुनाला अक्षर बोलत नाही. द्रोणाचार्य नाही म्हणतो हे काय शोधलं का तुम्हाला बोलत नाही. म्हणून एवढं राज पाठीमागे सत्ता नाही संपत्ती नाही परंपरा नाही पैसा नाही आणि तरी महाभारत एवढं 5-10,000 वर्ष झाली ते एकलव्याचं नाव काय म्हणायचं कशामुळे गुरुभक्तीमुळे. त्यामुळे द्रोणाचार्याला शिक्षक होत झाले पण अजिबात एक अक्षर न शिकवता तो शिक्षक झाला तो जगन्मान्य झाला. त्याच्याने पुरस्कार सुरू झाले. आम्ही तर असतो घेतो की गुरु तर शिकवलं पाहिजे हा व्यवहार झाला पण न शिकवता जर त्याच्याकडनं आपल्याला घेता आलं तर ते अध्यात्म. तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अध्यात्म नावाची वस्तू असतेच फक्त आपल्याला कळत. परमार्थाच्या रस्त्याने जायचं असेल तर गुरुला देवच मानायचं. शिकवत न शिकवत किती अभ्यास केला तरी गुरु म्हणतात तुला काही कळत चालेल तू बेअक्कल चालेल तुला काही कळत नाही किती शिकवलं तरी डोकं फोड करू की का आलो तू उद्या उचलून जाऊ नको हे जे असं म्हणत असतात तेव्हा त्याचा अर्थ असा प्रत्येक क्षणाला तुम्हाला सुधारण्याची संधी मिळते. आणि प्रत्येक क्षणाला जर तुम्हाला वाटलं स्वतः कोण सांगतो तुमच्याशिवाय कोण शिकवणार नाही असं वाटतं का तुम्हाला. बाकीचे क्लास होत पडले म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो समजतं म्हणतोय. हे जे मनातले कोण आहेत ते दिसलेले ते त्याला गुरुला तिसरा नजर असते. दोन डोळ्यांच्या व्यतिरिक्त तिसरी नजर असते तर तिसऱ्या नजर आपली उलट घाल लगेच कळतो. म्हणून तुम्ही एकच सूत्र बाळगायचं काही जण ती उलट बोलायचं. जिरवता आलं पाहिजे पचवता आलं पाहिजे. त्याला अपमान पचवता येतो तो मानाचा अधिकारी. का तुमचा मान करायचा याचं उत्तर आहे अपमान आम्हीच पचवलाय म्हणून.